नमस्कार सर्वांना. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज बनवणार आहे मी गावठी भेंडी अंडा टाकून. त्याकरिता मी इथं गावठी भेंडी घेतलेली आहे पाव किलो. 2 अंडे घेतलेले आहेत आणि हिरव्या मिरच्या, लसूण, 2 मोठे कांदे आणि कोथिंबीर. चला तर मग आता भेंडी कापून घेऊया आपण. भेंडीला स्वच्छ धुतलेलं आहे मी. भेंडी कापून झालेली आहे. आता आपण कांदा कापून घेऊया. कांदा कापून झालेला आहे. कांद्याला साईडला ठेवून देऊया. इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसण, कोथिंबीर. आता याला मिक्सरला बारीक करून घेऊया. बारीक झालेला आहे. गॅस ऑन करूया. त्याच्यावरती कढई ठेवूया. कढईमध्ये तेल टाकूया. तेल गरम झालं की लगेच भेंडी टाकून घेऊन त्याला चांगलं परतून घेऊया आपण. चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. परत परतून घ्यायचं चांगल्यापैकी. परतणं झाल्याच्या नंतर त्याला आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. भेंडी काढून झालेली आहे. त्याच तेलामध्ये थोडं हिंग, थोडं जिरा आणि तो कापलेला कांदा त्याला मस्त लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं चांगलं. त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं. त्याच्यानंतर जे वाटण वाटलं होतं ते पण टाकून द्यायचं त्याच्यामध्ये. त्याला मस्तपैकी भाजून घ्यायचं सगळ्यांना. थोडीशी चिमूटभर हळद आणि 2 कोकम. 2 अंडी फोडून टाकायची त्याच्यामध्ये आणि त्याला चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं. ते चांगल्यापैकी मिक्स झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण जे भेंडी फ्राय केली होती ते पण टाकून द्यायची आणि त्याला पण चांगलं मिक्स करायचं. वरती 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं. गॅस बंद करायचा. आता आपली इथे अंडा भेंडी फ्राय तयार झालेली आहे. बघू शकता. खूप टेस्टी लागते आणि चिकट पण होत नाही. तुम्ही याप्रमाणे करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब